बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हालचालींना प्रचंड वेग येताना पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला। मात्र यामुळे ठाकरेंची अडचण वाढली आहे। सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यायचा की निवडणूक लढवण्याची चंग लढवणाऱ्या काँग्रेस सोबत राहून महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा, ठाकरेंची कोंडी कशी झाली आहे पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड। सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढण्याची तयारी। काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंची कोंडी होणार। बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील घडामोडींना आता वेग आलाय। बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार नाही यावरून मोठा पेच निर्माण झालाय आणि त्यातच आता खुद्द सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय आणि पाठिंब्याची मागणी केली आहे। 6 एप्रिलला सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यापूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत। ठाकरे गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत सकारात्मकच होता, पण तरी सुद्धा सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून औपचारिकता पूर्ण केली आहे। मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते असं उद्धवजीने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे। ठाकरे आणि शरद पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना पाठिंबा मिळेलच, मात्र काँग्रेसच्या भूमिकेमुळे आता पोटनिवडणुकीचा पेच वाढलाय। राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसनं पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या आहेत असं काँग्रेस नेत्यांचं मत आहे। तर भाजप आणि राष्ट्रवादीनं बिनविरोध निवडणुकीसाठी कोणताच प्रस्ताव पाठवला नाहीये। ठिकाणी आपले उमेदवारांची चाचपणी केलेली आहे, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल। मात्र काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसनं उमेदवार रिंगणात उतरवले तर महाविकास आघाडी समोर मोठा पेच निर्माण होईल। महाविकास आघाडीचा धर्म पाळून काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देऊन बिनविरोध पाठिंबा द्यायचा अशी ठाकरेंची कोंडी होऊ शकते आणि याच परिस्थितीत स्वतः उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांड सोबतही चर्चा करू शकतात। महाराष्ट्राची राजकीय परंपरा पाळण्यासाठी काँग्रेस नेत्यांना आग्रह करू शकतात। मात्र महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत वेगळी वाट धरली होती आणि म्हणूनच काँग्रेस नेते शेवटी काय निर्णय घेतात यावरच या पोटनिवडणुकीचं गणित ठरणार आहे। देखिए, कांग्रेस पार्टी की भी जो भूमिका है वो कोई गलत भूमिका नहीं है। वो बीजेपी को विरोध कर रही है। बीजेपी के साथ जो लोग खड़े हैं सरकार में, तो कांग्रेस की भूमिका है कि हम उनको विरोध करेंगे, लेकिन अजीत दादा पवार की जब बात आती है तो हम एक साथ बैठेंगे। उद्धव ठाकरे साहब की क्या भूमिका है एक बार समझ लेने के बाद हम सबसे बात करेंगे। और एक बाई इलेक्शन है राहुरी में, उसके बारे में निर्णय लेना है और ये निर्णय अगर महाविकास आघाड़ी का है तो एक पार्टी नई निर्णय ले सकती। दादा असताना आमचे विचार दादांसारखे होते, तेव्हा पण ते बोलायचे सगळ्यांचा अधिकार असतो निवडणूक लढायची, जर त्यांना लढायचं असेल त्यांनी लढावं। पण मला माहिती आहे बारामतीकरांचं प्रेम पूर्ण्या पवार कुटुंबावर मी आधीपासून बोलत आलोय आणि आता सगळे लोक अजूनही खूप भावनिक आहेत। त्याच्यामुळे जर विरोधकांना लढायचं असेल त्यांनी लढावं, पण आपल्याला माहिती बारामतीकर काय करणार आहे त्या निवडणूक। दिवंगत आमदार किंवा खासदारांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध विजयी केलं जातं। गेल्या अनेक वर्षांपासून हीच महाराष्ट्राची राजकीय परंपरा राहिली आहे, पण गेल्या काही वर्षांत ही परंपरा मोडीत निघताना दिसते। 2021 मध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि यावेळी काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती। काँग्रेसकडून
रावसाहेब यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना संधी देण्यात आली। यावेळी भाजपनं 3 वेळा आमदार राहिलेल्या सुभाष साबणे यांना रिंगणात उतरवलं। मात्र देगलूरकरांनी जितेश अंतापूरकर यांना दुप्पट मतांनी विजयी केलं। 2023 साली पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक झाली। भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली। निवडणूक बिनविरोध करावी अशीच भाजपची इच्छा होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं नाना काटे यांना त्यांच्या विरोधात उभं केलं। तर कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली। भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या पश्चात ही पोटनिवडणूक लागली होती। भाजपनं हेमंत रासने यांना संधी दिली, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवलं गेलं आणि या चुरशीच्या लढतीत रवींद्र धंगेकरांचा विजय झाला होता। अशा प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये बिनविरोध निवडणुकीची परंपरा मोडीत निघताना दिसतेय। पण आता बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आग्रही दिसतायत की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत। मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय आणि बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। पण काँग्रेसमधील नेत्यांसोबत त्यांनी अजूनही चर्चा केलेली नाहीये। येत्या काही दिवसांत त्यांनी काँग्रेसमधील वरिष्ठांसोबत चर्चा केली तरच पोटनिवडणुकीचा हा तिढा सहज सोडवणं शक्य होईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।